कल्याणमध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस, शिंदेंच्या बाले किल्ल्याला भाजपकडून खिंडार। नाशिकमध्ये भाजपचा ठाकरेंना धक्का, अद्वै हिरेंच्या हाती दिलं कबळ। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मोठी खेळी केली आहे। आतापर्यंत शिवसेना, उभाठा, काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रवेश करून घेणाऱ्या भाजपनं यावेळी मात्र महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच मोठा धक्का दिलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेचे दिवंगत नेते वामन म्हात्रे यांच्या मुलानं भाजपमध्ये प्रवेश केला। शिवसेनेचे युवा नेते अनमोल वामन म्हात्रे आणि त्यांची पत्नी अश्विनी म्हात्रे यांनी रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। माजी नगरसेविका सुनीता पाटील, माजी नगरसेवक महेश पाटील, माजी नगरसेविका सायली विचारेंसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय। या शहराला एक वेगळी पारदर्शकता आणायची जर असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही। आणि मग यासाठी तुमच्या सर्वांच्या साथीची गरज आहे। सर्वांनी मिळून हा जर विचार केला तर ते सहजपणे शक्य होईल। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली भाजपनं कल्याण डोंबिवलीत ऑपरेशन लोटस राबवून शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिलाय। मी सांगितलेलं आहे की मी एकनिष्ठपणे अनेक वर्षापासून माननीय श्रीकांत शिंदेसाहेब असतील, माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याशी एकनिष्ठपणे काम करत होतो। परंतु मागील काही महिन्यापासून आमचे जे विरोधक आहेत त्यांना मोठं करण्याचं काम पक्षातूनच होत होतं। पक्षातील काही नेते त्यांना सपोर्ट करत होते। नेहमी आम्हाला मित्रपक्ष त्रास देण्याचं काम करतोय आणि 15ला आम्हाला तेच केलं। पण आम्ही सक्षम आहोत। वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते, शिवसैनिक आहोत, शिंदे साहेबांचे समर्थक, एक खासदार साहेबांचे समर्थक आहोत। आम्हाला गेले काय आले काय काही फरक पडत नाही। या महापालिकेवर महायुतीचाच भगवा पडकेल। कल्याण डोंबिवली प्रमाणे नाशिकमध्ये भाजपनं शिवसेना उभाठाला धक्का दिलाय। भारतीय जनता पार्टीचा ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरे यांना गळाला लावलंय। अद्वै हिरे यांनी शिवसेना मंत्री आणि नेते दादा भोसे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती। अद्वै हिरे यांच्या प्रवेशामुळे मालेगाव, नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे। आज इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्या पक्षप्रवेशाला विरोध होईल असं मला वाटलं नव्हतं, पण महाराष्ट्राच्या कॅबिनेटवर बहिष्कार घालेपर्यंत विरोधी पक्ष गेला, ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे। आणि त्यामुळे निश्चितपणे मला समाधान आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू आत्ताच घसरलेली आहे आणि गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष 100% भाजप नाशिक जिल्ह्यात करून दाखवेल, हा आत्मविश्वास व्यक्त करतो। अद्वै हिरे म्हणतायत की मला विरोध करण्यासाठी म्हणून आज तुम्हा लोकांना बहिष्कार घालावा। कोण अद्वै हिरे? त्यामुळे असं राज्यामध्ये सगळीकडे कोणी ना कोणी असे बरेच हिरे, पाचू वगैरे आहेत, त्यांना पक्षामध्ये घेणं आणि पक्षात ह्या पक्षातून त्या पक्षात उडी मारणं यासाठी काही हा आजचा म्हणजे जो विषय आहे तो ठरलेला आहे। परंतु सकारात्मक तोडगा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काढले। ठाणे जिल्ह्यातला कल्याण डोंबिवली हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा बाले किल्ला समजला जातो। याच बाले किल्ल्याला भाजपनं सुरुंग लावायला सुरुवात केली आहे। त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे। महायुतीतील या अंतर्गत कलहाचा येत्या निवडणुकीत काय परिणाम होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।